झी 24 तास एक पाऊल पुढे। तर रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये चौरद नदीला पूर आलाय, त्यामुळे 40 गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसाने खेडला झोडपून काढलंय। सततच्या पावसाने चौरद नदीला पूर आलाय, त्यामुळे नदी परिसरातल्या गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। तब्बल 40 गावांचा यामुळे संपर्क तुटलाय। खेडमधल्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदेश सावंत यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडतो, या पावसाचा सर्वाधिक तडाखा जो आहे खेड तालुक्याला बसलेला आहे। खेड तालुका जो आहे हा ग्रामीण भाग जो आहे हा संपूर्ण जलमय झालेला आपल्याला दिसतोय। आपण इथे बघू शकता की हा खेड तालुक्यामध्ये नाले सफाई न झाल्यामुळे काय परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे। ही शहरातली खेड तालुक्यातल्या शहरातली ही वस्ती आहे। आपण इथे बघू शकतो की हा साधा छोटासा एक पर्याय ज्याला म्हणतो आपण, हा पर्याय असा आहे आणि यामुळे या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती उद्भवलेली आहे आपण बघू शकतो की या खेड शहरातल्या भागाला पुराची स्थिती या ठिकाणी पूर परिस्थिती याला आपण म्हणू शकतो, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हा जो रस्ता आहे खेड शहरातला रस्ता पूर्णपणे जलमय झाला। या ब्रिजवरून जे पाणी जात आहे या पाण्यामुळे इथला जो संपर्क आहे हा संपर्क या ठिकाणी पूर्णपणे तुटलेला आपल्याला दिसतोय। आता आपण बघू शकतो की मी किती ज्या पाण्यामध्ये आहे यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो। आता पाऊस नसताना सुद्धा किती पाणी या पुलावर आहे, तर पाऊस असताना या पुलावर पाणी किती असेल यावरून आपल्याला लक्षात येतं की खेड शहरातली परिस्थिती काय आहे। एकूणच जर आपण इथली परिस्थिती लक्षात घेतली तर भर पावसामध्ये खेड शहरामध्ये पावसातलं वातावरण नेमकं कसं असेल किंवा पावसातलं चित्र कसं असेल हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, झी मीडिया, खेड, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।